गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधल्या 67 कोटींच्या हॉटेलचं खरेदी प्रकरण गाजतंय। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी 110 कोटींचं हॉटेल 67 कोटीत घेतल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता। त्यावर आता या हॉटेल लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडणार असल्याचं शिरसाट यांनी जाहीर केलं। विरोधकांनी या लिलावात सहभागी व्हावं असं आव्हान सुद्धा शिरसाटांनी दिलं। तुम्हाला मी एक आव्हान देतो, आता 110 कोटी किंमत आहे त्या हॉटेलची, मी 67 कोटीला घेतली म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला। आज माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रॉ व्हा त्याच्यातून। आणि हे जे नाकानी बोलत होते ना, पुन्हा टेंडर येत आहे, तुम्ही भरा। 110चं आहे ना, 100ला भरा, 10 कोटीचा फायदा होईल तुमचा, 90ला भरा, 20 कोटीचा फायदा होईल। दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या, मी तुमचं स्वागत करेन। दरम्यान हे प्रकरण नेमकं काय आहे, आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। संभाजीनगरच्या पंचतारांकित हॉटेल खरेदीवरनं राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट अडचणीत आले होते। हेच ते हॉटेल आहे जे त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट आणि संजय शिरसाट यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या 5 पार्टनर्सनी लिलावात विकत घेतलं होतं। 67 कोटी रुपयांना हे हॉटेल लिलावात विकत घेतलं होतं। मात्र त्यानंतर वाद सुरू झाले, आरोप सुरू झाले। संजय शिरसाट आणि त्यांच्या मर्जीतल्या लोकांना हे हॉटेल स्वस्तात मिळावं म्हणून षडयंत्र करण्यात आलं होतं, सेटिंग करण्यात आली होती असा आरोप संजय राऊत यांनी केला होता आणि सोबतच अंबादास दानवे यांनी सुद्धा केला होता। अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपानुसार याच्यात सिद्धांत शिरसाट याचे कुठलेही 5 पार्टनर नव्हते, तर सगळे त्यांच्याच घरातले लोक होते असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळं याच्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती। या सगळ्या आरोपानंतर संजय शिरसाट यांनी आता या हॉटेलच्या खरेदीतनं विड्रॉ केलेलं आहे, माघार घेतलेली आहे। त्यांचा मुलगा आणि त्याच्या पार्टनर्सना त्यांनी या सगळ्या प्रक्रियेतनं माघार घेण्यास सांगितलं आहे। माझ्या कुटुंबावर अशा पद्धतीनं आरोप होत आहेत, ते आरोप मला मान्य नाही, मी आता माघार घेतो। हे हॉटेल तुम्ही 100 कोटीत विकत घ्या, मी तुमच्या घरी पेढे घेऊन येईल असा उपरोधिक टोला संजय शिरसाट यांनी संजय राऊत आणि अंबादास दानवे यांना लावलेला आहे। मी सुद्धा आता या युद्धात उतरेल आणि जसाच तसं उत्तर देईल असं संजय शिरसाट यांनी प्रतिआव्हान अंबादास दानवे आणि संजय राऊत यांना दिलाय। तुर्तास हॉटेलच्या या खरेदी प्रक्रियेतनं संजय शिरसाट यांनी आता माघार घेतली आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।